हॅलो. हा बोला की, कोण बोलतय? नंदू मोरे आहे का? हा मी बोला की. ते तुम्ही मला कोर्टातर्फे नोटीस पाठवलंय. तुम्हाला नोटीस पाठवली आहे का? म्हणजे मी त्या पानाडी बाईला नोटीस पाठवली होती. मीच बोलते मग ती पानाडी बाई. हा बोला की, मग काय प्रॉब्लेम आहे? अहो पण मी काय तुमचं केलंय की तुम्ही मला डायरेक्ट नोटीस पाठवलाय? काय केलंय तुम्ही? तुमचा प्रश्न असा आहे मला काय केलंय म्हणून. हा. मग कशाबद्दल मला ती नोटीस? मी तुमचं काय 10 लाख रुपये घेतलेत का 20 लाख रुपये घेतलेत? 10 आणि 20 लाखाचा विषय नाही, पण तुम्ही माझं 5,000 रुपये घेऊन तुम्ही पॉइंट फेल घालवलाय का नाही? काय आता तुझ्याच मनाला जरा समजलं पाहिजे की तू मी जे दाखवलाय त्या पॉइंटला तू घेतलं नाही. काय घेतलं नाही? बोर घेतलं नाही का? मग तेच मला म्हणायचं, मला टेन्शन आलंय आता ते तुझं नोटीस बघून तर मला बोलाय सुद्धा जमा नाही. बोलायला जमा नाही म्हणजे तुम्ही काय इतकं पण हायपर होऊ नका. आणि एवढं लक्षात घ्या, त्या दिवशी तुम्ही वर तोंड करून लय बोलत होतो की. मी बोलणारच ना, का तर आजपर्यंत माझं मी सांगितलेला पॉइंट कुठंच फेल गेलेला नाही. तुमच्याच इथे गेलाय म्हणलं मी असं डायरेक्ट कसा विश्वास ठेवायचा बरं, म्हणून मी बोलली. तुम्ही आता मला कशासाठी फोन केलाय नेमकं? ही विश्वास तुमचा संबंध नाही मला फोन करण्याचा काय? अहो पण कोण 5,000साठी नोटीस पाठवतं का? नोटीस पाठवता का? त्या दिवशी माझ्यासोबत भांडण केलं. मला त्या दिवशी तुम्ही ओळखत नव्हतो. त्या दिवशी तुम्ही माझा दम काढला. जा तुला कुठं जायचं आहे तिकडे जा म्हणलो. मग आता तुझं काय म्हणणं आहे नोटीस पाठवून? काय म्हणणं आहे म्हणजे मी तुम्हाला पैसे मागतच नाही ना. मी कोर्टाला पैसे मागतोय. पण नोटीस तर माझ्या घरी येतात की माझ्या दारामध्ये. नोटीस कोणाच्या का दारात येणार? ज्या व्यक्तीनं मला फसवणूक केली आहे त्या व्यक्तीची मी तक्रार कोर्टात केलेली आहे आणि मी कोर्टाला पैसे मागतोय. मी तुम्हाला कुठं पैसे मागालोय आता? पण मी तर तुला पॉइंट दाखवला होता ना, ती तुझी चुकी आहे ना. तू कधी दुसऱ्या पॉइंटला घेतला असलं तर? ती मला तसली कारण देऊच नका तुम्ही. आणि मला आता सध्या तुम्ही फोन करू नका, कारण आता आपलं कोर्टात मॅटर गेलेला आहे. आणि कोर्टात एकमेकाचा मॅटर गेल्यावर एकमेकाला कॉलवरती बोलण्याचा किंवा असं तसं अधिकार नसतोयच. पण मी कसं म्हणलं की आपलं इकडच्या इकडं मॅटर क्लोज करावं म्हणून मी फोन केला. नाही नाही, आता आलो का वटणीवर तुम्ही बरोबर? ते वटणीचं जाऊ दे, पण मी तुला परत येऊन पॉइंट दाखवला असता तू कधी प्रेमाने सांगितलं असतं तर. ती मला आता तुम्ही प्रेमाचं बोलूच नका. त्या दिवशी तुम्ही इतकं भांडण केलं मला एकतर शुगर आहे, माझं बीपी आहे, मी चक्कर येऊन पडतोय तुमचं तसलं बोलणं ऐकून, कळालं का? बरं मी नाही तसलं काय म्हणित, पण मी काय म्हणते एवढ्याशा कारणासाठी कोण नोटीस पाठवतं का बरं? एवढंच कारण नाही. 5,000 रुपये म्हणजे तुम्हाला एवढंच वाटालतं का? तुमच्यासाठी ती 10 रुपये असतं हो. तसं नसतं व. तुम्ही हा. डायरेक्ट एका बाई माणसाच्या नावाने नोटीस पाठवता म्हणजे ही जरा लयच कस तरी वाटलं मला बरं का. कसं तर वाटलं म्हणजे बाई माणूस म्हणजे मग तुम्ही लोकांना पॉइंट दाखवूच नका ना. हा? आता जाऊ द्या, मी तुमच्या रानामध्ये येऊन तुम्हाला दुसरा पॉइंट दाखवते. तिथं नाही पाणी लागलं तर तुम्ही परत कारवाई करा. लागलं तोपर्यंत ती महागारी घ्या तुम्ही दिलेली कंप्लेंट कोर्टातर्फे. तसा विषय नाही. विषय काय माहितीये का? माझ्या एकट्याचा विषय नाही इथं. तुम्ही किती तर शेतकऱ्याला फसवलेला आहे ना, त्याचा विषय आहे इथं. अहो पण आजपर्यंत माझी कंप्लेंट कोणी केली नाही की, असं कसं म्हणताय तुम्ही तरी? अहो काय करणार आहे? शेवटी शेतकरीची झेप कुठवर आहे? कुंपणापर्यंत. शेतकरी काय म्हणतोय, बाबा फेल गेला असेल, आपल्या नशिबात नव्हतं, झालेलं झालं. कुण्या शेतकऱ्यानं तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलीच नाही ना. हा? बरं मग आता काय मॅटर मिटवायचं आहे का काय करायचंय तुम्हीच सांगा आता. मी तर आपलं मला टेन्शन आलंय, काय बोलावं काय समज नाही बघा. मला वाटतंय तुमची फाटली काय घ्या आता. फाटायचा विषय नाही, पण असं बाईच्या नावाने कोण टाकतं का कंप्लेंट? डायरेक्ट नोटीस माझ्या दारात आलंय सकाळी 10 येऊ द्या, वाजता. येऊ द्या, जावा कोर्टात जावा, कोर्टाला सांगा, तुम्ही कोर्टात सिद्ध करा तुमची बाजू आता. अहो बाजू बिजूचं जाऊ द्या, पण मिटवायचं बघा की. मिटवण्यासाठी आता पैसे जास्त लागतील बघा. तुम्ही माझं 5,000 रुपये बुडवलं तर, पण मला 50,000 रुपये देणार का तुम्ही? 50 नका घेऊ, ते तुमचं 5,000 घ्या आणि मी तुम्हाला दुसरा पॉइंट दाखवते. नाही तिथं पाणी लागलं तर मग 50,000 देते. असं करा. तसं तर काय होणार नाही बघा माझ्याकडून, कारण आता मी एवढं कोर्टाला आपलं वकिलाला फीसच दिलेली आहे 12,000 रुपये. मग तुम्ही एकदा माझ्याशी चर्चा तरी करायची ना, डायरेक्ट नोटीस पाठवला मला. अहो त्या दिवशी तुम्ही चालूवर माझा फोन कट केलेला, एवढं तुमच्या लक्षात येऊ नये.
बरं जाऊ द्या, मॅटर क्लोज करा सगळा विषय सोडा. ते तुमची दिलेली आहे ना नोटीस माघारी घ्या. मी तुमचे पैसे माघारी देते आणि तुम्हाला अजून चांगला पॉइंट पण दाखवते तुमच्या शेतात येऊन परवा दिवशी. अहो पण मी आता त्या वकिलाला 12,000 रुपये दिलेलं त्याचं काय? मग आता त्यात मी काय करू शकते? मी तर माझी चुकी मानायला तयार आहे ना. चलतंय मग काय करू आपण? काय तर तक्रार माघारी घेतो मी, पण मला आता तुम्ही ती पॉइंटच 5,000 आणि वकिलाला दिलेलं 12,000 रुपये असं मला 17,000 रुपये तुम्ही पेड करता का? केवढं नाही देऊ शकत, 10 देते मी. 10 नाही अहो, मग माझा खर्च पण निघणार नाही ना. अहो तुम्हाला पॉइंट दाखवते की मी त्याच्या वाटणीचा दुसरा. मी तुम्हाला देते ना तुमचं जे वेस्ट झालेत ते पैसे. नको मला पैसे नको. आता तुम्ही काय करा, कोर्टात नुसार मी म्हणजे असं कायद्यानुसार केलेलं आहे, तुम्ही तिकडे कोर्टात बोला, मला काय माघार घ्यायचं नाही. बरं ठीक आहे, घ्या तुमचे 12 बी घ्या आणि ते 5 पण घ्या. दाखवते तरी पण मी तुम्हाला पॉइंट. घ्या कंप्लेन उद्या माघारी तुमची. चलतंय मॅडम, थँक्यू. हॅलो, हा बोला, कोण बोलतंय? नंदू मोरे आहे का? हा मीच बोला की. ते तुम्ही मला कोर्टातर्फे नोटीस पाठवलंय. तुम्हाला नोटीस पाठवली आहे का? म्हणजे मी त्या पानाडी बाईला नोटीस पाठवली होती. मीच बोलते मग ती पानाडी बाई. हा बोला की, मग काय प्रॉब्लेम आहे? अहो पण मी काय तुमचं केलंय की तुम्ही मला डायरेक्ट नोटीस पाठवलाय? काय केलंय तुम्ही? तुमचा प्रश्न असा आहे मला काय केलंय म्हणून. हा, कशाबद्दल मला ती नोटीस? मी तुमचं काय 10 लाख रुपये घेतलेत का 20 लाख रुपये घेतलेत? 10 आणि 20 लाखाचा विषय नाही, पण तुम्ही माझं 5,000 रुपये घेऊन तुम्ही पॉइंट फेल घालवलाय का नाही? काय आता तुझ्याच मनाला जरा समजलं पाहिजे की तू मी जे दाखवलाय त्या पॉइंटला तू घेतलं नाही. काय घेतलं नाही? बोर घेतलं नाही का? मग तेच मला म्हणायचं. मला टेन्शन आलंय आता ते तुझं नोटीस बघून, तर मला बोलाय सुद्धा जमा नाही. बोलायला जमा नाही म्हणजे तुम्ही काय इतकं पण हायपर होऊ नका. आणि एवढं लक्षात घ्या, त्या दिवशी तुम्ही वर तोंड करून लय बोलत होतो की. मी बोलणारच ना, का तर आजपर्यंत माझं मी सांगितलेला पॉइंट कुठंच फेल गेलेला नाही. तुमच्याच इथं गेलाय म्हणलं, मी असं डायरेक्ट कसा विश्वास ठेवायचा बरं? म्हणून मी बोलली. तुम्ही आता मला कशासाठी फोन केलाय नेमकं? हे विश्वास तुमचा संबंध नाही मला फोन करण्याचा काय? अहो पण कोण 5,000साठी नोटीस पाठवतं का? नोटीस पाठवता का? त्या दिवशी माझ्यासोबत भांडण केलो, मला त्या दिवशी तुम्ही ओळखत नव्हतो, त्या दिवशी तुम्ही माझा दम काढला, जा तुला कुठं जायचं आहे तिकडे जा म्हणलो. मग आता तुझं काय म्हणणं आहे नोटीस पाठवून? काय म्हणणं आहे म्हणजे मी तुम्हाला पैसे मागतच नाही ना, मी कोर्टाला पैसे मागतोय. पण नोटीस तर माझ्या घरी येतात की माझ्या दारामध्ये. नोटीस कोणाच्या का दारात येईना? ज्या व्यक्तीनं मला फसवणूक केली आहे त्या व्यक्तीची मी तक्रार कोर्टात केलेली आहे आणि मी कोर्टाला पैसे मागतोय. मी तुम्हाला कुठं पैसे मागालोय आता? पण मी तर तुला पॉइंट दाखवला होता ना, ती तुझी चुकी आहे ना. तू कधी दुसऱ्या पॉइंटला घेतला असलं तर? ती मला तसली कारण देऊच नका तुम्ही, आणि मला आता सध्या तुम्ही फोन करू नका, कारण आता आपलं कोर्टात मॅटर गेलेला आहे आणि कोर्टात एकमेकाचा मॅटर गेल्यावर एकमेकाला कॉलवरती बोलण्याचा किंवा असं तसं अधिकार नसतोयच. पण मी कसं म्हणलं की आपलं इकडच्या इकडं मॅटर क्लोज करावं म्हणून मी फोन केला. नाही आता आलो का वटणीवर तुम्ही बरोबर? ते वटणीचं जाऊ दे, पण मी तुला परत येऊन पॉइंट दाखवला असता तू कधी प्रेमाने सांगितलं असतं तर. ती मला आता तुम्ही प्रेमाचं बोलूच नका. त्या दिवशी तुम्ही इतकं भांडण केलं मला एकतर शुगर आहे, माझं बीपी आहे, मी चक्कर येऊन पडतोय तुमचं तसलं बोलणं ऐकून, कळालं का? बरं मी नाही तसलं काय म्हणत, पण मी काय म्हणते एवढ्याशा कारणासाठी कोण नोटीस पाठवतं का बरं? एवढंच कारण नाही. 5,000 रुपये म्हणजे तुम्हाला एवढंच वाटालतं का? तुमच्यासाठी ती 10 रुपये असतं हो. तसं नसतं व. तुम्ही डायरेक्ट एका बाई माणसाच्या नावाने नोटीस पाठवता म्हणजे ही जरा लयच कस तरी वाटलं मला बरं का. कसं तर वाटलं म्हणजे बाई माणूस म्हणजे मग तुम्ही लोकांना पॉइंट दाखवूच नका ना. आता जाऊ द्या, मी तुमच्या रानामध्ये येऊन तुम्हाला दुसरा पॉइंट दाखवते. तिथं नाही पाणी लागलं तर तुम्ही परत कारवाई करा. लागलं तोपर्यंत ती माघारी घ्या तुम्ही दिलेली कंप्लेंट कोर्टातर्फे. तसा विषय नाही. विषय काय माहितीये का? माझ्या एकट्याचा विषय नाही इथं. तुम्ही किती तर शेतकऱ्याला फसवलेला आहे ना, त्याचा विषय आहे इथं. अहो पण आजपर्यंत माझी कंप्लेंट कोणी केली नाही की, असं कसं म्हणताय तुम्ही तरी? अहो काय करणार आहे, शेवटी शेतकरीची झेप कुठवर आहे? कुंपणापर्यंत. शेतकरी काय म्हणतोय, बाबा फेल गेला असेल, आपल्या नशिबात नव्हतं, झालं. कुण्या शेतकऱ्यानं तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलीच नाही ना. बर मग आता काय मॅटर मिटवायचं आहे का
काय करायचंय तुम्हीच सांगा आता. मी तर आपलं मला टेन्शन आलंय, काय बोलावं काय समज नाही बघा. मला वाटतंय तुमची फाटली काय घ्या आता. फाटायचा विषय नाही, पण असं बाईच्या नावाने कोण टाकतं का कंप्लेंट? डायरेक्ट नोटीस माझ्या दारात आलंय सकाळी 10 येऊ द्या, वाजता. येऊ द्या, जावा कोर्टात जावा, कोर्टाला सांगा, तुम्ही कोर्टात सिद्ध करा तुमची बाजू आता. अव बाजू बिजूच जाऊ द्या, पण मिटवायचं बघा की. मिटवण्यासाठी आता पैसे जास्त लागतील बघा. तुम्ही माझं 5,000 रुपये बुडवलं तर, पण मला 50,000 रुपये देणार का तुम्ही? 50 नका घेऊ, ते तुमचं 5,000 घ्या आणि मी तुम्हाला दुसरा पॉइंट दाखवते. नाही तिथं पाणी लागलं तर मग 50,000 देते. असं करा. तसं तर काय होणार नाही बघा माझ्याकडून, कारण आता मी एवढं कोर्टाला फी, आपलं वकिलाला फीसच दिलेली आहे 12,000 रुपये. मग तुम्ही एकदा माझ्याशी चर्चा तरी करायची ना, डायरेक्ट नोटीस पाठवला मला. अहो त्या दिवशी तुम्ही चालूवर माझा फोन कट केलेला, एवढं तुमच्या लक्षात येऊ नये. बरं जाऊ द्या, मॅटर क्लोज करा, सगळा विषय सोडा. ते तुमची दिलेली आहे ना नोटीस महागारी घ्या. मी तुमचे पैसे महागार देते आणि तुम्हाला अजून चांगला पॉइंट पण दाखवते तुमच्या शेतात येऊन परवा दिवशी. अहो पण मी आता त्या वकिलाला 12,000 रुपये दिलेलं, त्याचं काय? मग आता त्यात मी काय करू शकते? मी तर माझी चुकी मानायला तयार आहे ना. चलतंय, मग काय करू आपण? काय तर तक्रार माघारी घेतो मी, पण मला आता तुम्ही ती पॉइंटच 5,000 आणि वकिलाला दिलेलं 12,000 रुपये, असं मला 17,000 रुपये तुम्ही पेड करता का? केवढं नाही देऊ शकत, 10 देते मी. 10 नाही अहो, मग माझा खर्च पण निघणार नाही ना. अहो तुम्हाला पॉइंट दाखवते की मी त्याच्या वाटणीचा दुसरा. मी तुम्हाला देते ना तुमचं जे वेस्ट झालेत ते पैसे. नको, मला पैसे नको. आता तुम्ही काय करा, कोर्टात नुसार मी म्हणजे असं कायद्यानुसार केलेलं आहे, तुम्ही तिकडे कोर्टात बोला, मला काय माघार घ्यायचं नाही. बरं ठीक आहे, घ्या तुमचे 12 बी घ्या आणि ते 5 पण घ्या. दाखवते तरी पण मी तुम्हाला पॉइंट. घ्या कंप्लेन उद्या माघारी तुमची. चलतंय मॅडम, थँक्यू.